तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन मिनी व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, या एरियाचा चॉकलेट बॉय आपल्या कॅमेऱ्याच्या समोर होता आणि मग काय नाही, मी कॅमेरा ओपन करावा आणि त्याचं शूट करावं। तर जाता तो म्हणला बाय बाय। मग मी वेदांतच्या घरी गेलो होतो। वेदांत पडला होता खाटावर, त्यालाच कळत नव्हतं तो किती तास झोपलेला आहे। पण आता त्याला मी उठवायचा प्रयत्न करत होतो, पण वेदांत म्हणजे झाला होता कुंभकर्ण, उठानीच बोगडी। एवढं बोललो तरी उठानी, एवढं हालवलं, या अंगावून ते अंगावर पडत होता गडी नुसता, पण उठत नव्हता। म्हणे 2 तास झोपलाय गडी नुसता। मम्मी म्हणते यार काय झोपतय नुसतं, पोरग भाकर खाते टॉपल्यातली झोपते, भाकर खाते टॉपल्यातली झोपते। अरे म्हणलं उठ गड्या, मारदावानी मर्द तू। मग त्याला घेऊन जरा मोकळ्या हवेला आलो, जरा निसर्ग वातावरणात आलो जरा, नाही का। आता आमच्या गावातल्या माणसाला माहित असेल कसं नैसर्गिक वातावरण आहे, पहा आता असं कॅप्चर करतो मी। आणि आपलं 2-3 दिवसापासून टोन पण खूप चांगला झालाय चेहऱ्याचा, म्हणजे एकदमच उजळलोय आपण, का माहित नाही त्याचं कारण मला, बट मजा येते मला व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये। आणि वेदांत अजूनही झोपतच आहे, मला समजून येत नाही त्याची झोप आहे का काय, पण चालतंय, सोंग नको करू फक्त। मग काय सूर्य बुडत होता, मग घेतला एक एस्थेटिक छोटा व्हिडिओ। त्यानंतर मग काय आपल्या दाद्या आणि सागर आली होती कॉलेजवरून, पण आज दाद्याने बरोबर माळीनुसार कपडा घातलेला हिरवा। मग दाद्याला मी तेच म्हणत होतो, यार काय नियोजन केलं राव तू, हा विशेष नाही। पण काय दाद्या आणि सागर दोन्ही आपल्या कॅमेराला घाबरत होते। अरे मित्रांनो, म्हणलं कॅमेराला घाबरत बायको पुढं कशी उभी राहायची तुम्ही। त्यानंतरून तन्मय भेटला भाऊ घरापुढं, आल्या तन्मयच्या पुढं कॅमेरा काढला, तन्मयने दिली पोज। मग पोज दिल्यावर काय मग विषय आहे का, तन्मयने हाटानीच भाऊ गडी, एकच वादा तन्मय दादा एकच वादा। चालतंय, तन्मयला म्हणलो जा, उद्या सॅटर्डे आणि सॅटर्डेसाठी कामाला जावं लागेल आपल्याला, त्यामुळे मी इस्त्रीला कपडे वगैरे काढले, टाकाटक इस्त्री मारली त्यांना आणि मग घेतले खांद्यावरती। म्हणलं अरे आपलेच भारी, एक नंबरच, विषयच नाही। त्यानंतरून जरा खुर्ची बिडची घेतली, खुर्ची बसलो आणि खुर्ची बसला मागं पुढं पाहतोय कोण दिसतंय की नाही। मग जरा केसावून हात फिरवला, मेरी जान आहे माझे बाल। मग आला तन्मय समोर, तन्मयने परत पोच दिली, भाऊ इथं पण गडी काय हटत नाही, पावडर बिवडर लावून टाकाटक मध्ये ऑरेंज झाला होता सगळा त्याचा, पण त्याला माहितच नाही आज हिरवी माळे। त्यानंतर मग मी रात्रीच्या आरतीसाठी रेडी वगैरे झालो, म्हणजे तयार झालो, आणि मग त्यानंतर मग मी बंद केला कॅमेरा, जरा चौकात आलो, म्हणलं वेदांच्या घरी जावं। वेदांच्या घरी जाता मला मोत्या दिसला, मग मोत्याला जरा केलं, मोत्याने शेपटी हलवली। मग त्यानंतर मी वेदांच्या घरात घुसलो आणि वेदांत मोत्यासाठी जरा चपाती घेऊन आला। मग वेदांतला म्हटलं जरा 2 बोटं दाखव, हां। मग त्यानंतर आम्ही दोघं पण आरतीसाठी निघालो। जरा लाईट बीट दाखवावं लागेल की, आणि हे झिगझॅग मार्ग बनवला होता कारण इथून गाड्या वगैरे पुढल्या बाजूला जाऊ नये म्हणून, आणि पुढे असतात आपले भक्तगण सगळे आरतीला तयार। मग मी पण त्याच्यावरून उडी मारत पुढे गेलो। त्यानंतर आरती तर चालूच होती, रोजचं आहे आमचं आरतीच्या नंतरून थोडं पोचणे। मग आरती चालू असताना थोडे टाळ्या वगैरे वाजवत होते सगळे। मग मी थोडा कॅप्चर करीत होतो अधूनमधून, जरा भूषणला घेतला, भूषणचा तर वेगळाच ॲटिट्यूड आहे भाऊ। मग जरा झूम केला, झूम नको म्हणलं, मग घेतला थोडा मागं। मग त्यानंतरून सगळे आपले संदीप मामा तर लईच रंगात टाळ्या वाजत होते, नाही का। मग काय इकडं तिकडं फिरवला कॅमेरा, मग सगळेजण काय त्या आरतीमध्ये व्यस्त होते। मी म्हणलं बाई माझा बावळटपणा कवर चालू ठेवणार। मग थोड्या वेळाने जरा कॅमेरा फिरवला तर तिथं आलती सगळी महाप्रसादाची गाडी वगैरे आलती, तर महाप्रसाद खाली करायचं काम चालू होतं, पण ते थोड्या वेळाने होणार होतं। त्यानंतर मग आरतीचा शेवट झाला, घालून टांगण वगैरे करून सगळेजण खाली बसले। अरे बापरे, या बाजाराने तर बंदूक आणली होती। अरे म्हणलो दिवाळीतून 2 महिने लांब आहे मित्रा, एवढ्या माझा कॅमेरा चालू आहे आणि जे त्या व्लॉगमध्ये नाही, शक्यच नाही। सगळे भक्तगण खाली बसले होते, कारण काहीतरी सूचना देत होते बजूभाऊ, त्यामुळे सर्वजण ऐकत होते। आणि आपले बाळूभाऊ तुम्ही पाहू शकता, हे एक टोप बाजूला ठेवून कार्य करणारे कार्यकर्ते आहेत। देवीच्या दर्शनासाठी भरगच्च गर्दी केली होती, मला समजून येत नव्हतं एवढी लोकसंख्या येते इकडून हिवऱ्यामध्ये, नाही का। याच्या आधी एवढे लोक पाहिलेच नव्हते मी, पण आहे। तर मित्रांनो, देवीच्या दर्शनासाठी मी पण मंदिरामध्ये आलो होतो, आणि मंदिरामध्ये आल्यावरती मस्तपैकी देवीचे दर्शन वगैरे केले, आणि सोबतच एक मस्त तुमच्यासाठी एक शूट केला छोटा लांबून, कारण आतमध्ये मी नाही मोबाईल यूज करू शकत असं मला वाटतं। आणि त्यानंतरून जरा बाहेर आलो, बाहेर वाट्यावर आल्यावरती जरा बाहेर जे पंक्ती वगैरे बसले होते महाप्रसादाचा लाभ घेत होते सगळे, त्याचं जरा शूट केलं। आणि त्यानंतर एक एस्थेटिक स्लो मोमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर मग मी आतील मंदिरातील सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या। आणि भूषण तर काही आरशात सोडीच नव्हता, म्हणजे भूषण इज द चॉकलेट बॉय। त्यानंतर मग परत आलो होतो, बजूभाऊ चांगल्या पद्धतीने
सर्वांचं मार्गदर्शन करत होते आणि पंक्ती वगैरे बसल्या होत्या. तरुण मित्रमंडळांनी महिला मित्रमंडळांनी चांगल्या पद्धतीने वाढण्याचं नियोजन केलं होतं आणि ज्येष्ठ कार्यकर्ते पण त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सामील झाले होते. तर त्या सर्वांचेच खूप खूप आभार. आणि त्यानंतरून मग काय आपले मित्रमंडळी बसले होते. वेदांत काही केळ सोडीनाच भाऊ. मला वाटते केळासोबत सालही खाल्लेली. भोऱ्या वेदांत दोघांनी केळ्यावरती ताव मारलेला. आणि त्यानंतरून मग काय भैया त्याच्यात सामील झाला. भैयाला म्हणलो अरे जरा हाय बी म्हण राव आपल्या ब्लॉगला. काय माणसं आहेत राव तुम्ही. ह्यो आहेत राजू बालकेंची छोटी चिरंजीव आणि ह्या आहे ओवी बजूभाऊंची छोटी मुलगी. तर ती खूपच ॲक्टिव्ह आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता वेदांतीची चेष्टा करत होता. वेदांतला मग तिने ह्या पद्धतीने मग सांगितलं. आणि मग मी म्हटलं अरे असं नाही करायचं गप जरा. आणि मग मी खूप टायर्ड झालो होतो बसून बसून. माझं चाललं की पुढील 8-9 दिवस मी रात्री डाएट करणार आहे, काही खाणार नाही, फक्त हलकं फुलकं खाणार आहे. आणि त्यानंतर मग मी घरी जायचा बेत धरला. भैया आणि वेदांत आम्ही तिघं सोबत घरी चाललो होतो. आणि त्यानंतरून म्हणलो की आता खूप झालं. रात्रीचे 8, 9:30, 10 वाजले होते, काहीतरी वाजलं होतं. त्यामुळे म्हटलं चला झोप येते, गुड नाईट.